उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। जनसामान्य जनतेचा दादा माणूस गेल्याची बातमी धडकताच कोणाचा विश्वास बसत नव्हता। प्रसारमाध्यमांची बातमी येताच प्रत्येक सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावले। तिसंगी गावात तर श्रद्धांजली वाहत असताना एक जनसामान्य युवक, दादांचा चाहता गोरख कांबळे यांचे तर अक्षरशः डोळे पाणावले, त्यांचे अश्रू अनावर झाले। काम करत असताना दिवसभर चित लागलं नाही। मी रात्रभर मोबाईल बघत होतो। 11:15 वाजता अजितदादा जास्त क्लिप बघत होतो। एवढा जबरदस्त नेत्याचं काल दुःख निधन झालेलं आहे। आणि आमचे मित्र मान्य अशोक पवार साहेब यांनी आता सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याला सहकार्य करणारा पवार कुटुंब आहे। आणि निश्चितच पवार साहेब तुमच्या मताशी मी सहमत आहे। निश्चितच महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना माननीय पवार साहेबांची जाणीव निश्चित होणार। कारण का तर एकमेव पवार कुटुंबी सर्वसामान्य लोकांसाठी धडपडणार होतं। कधीही कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला नाही आता, कधी संविधानाला डावललं नाही। आणि पहाटे 4 पासून महाराष्ट्राला एकमेव नेता असा होता की पहाटे 4 वाजता उठणार आणि कामाला सुरुवात करणार। अशा माझ्या महान नेत्याला माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। एवढा मोठा नेता आपल्यातून निघून गेलाय, त्याला अजितदादांना पाटील परिवाराकडून भारतीय जनता पार्टीकडून भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी तसेच आपला मतदारसंघ बारामतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर खूप प्रयत्न केले। अशा या महान नेत्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांचं जे राजकारण केलं ते कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही की हा बाबा तू माझ्याकडे आला ह्या जातीचा आहे, तू त्या जातीचा आहे, मी तुझं काम करणार नाही। जर काम होत असेल तर हो म्हणणार, नाही तर नाही म्हणणार, असं स्पष्ट व्यक्तिमत्व हे राजकारणातील अजितदादा होते। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राला न भरून येणारे ही पोकळी आहे। पश्चिम महाराष्ट्रात तर एवढं मोठं नुकसान झाले सुरत नेताहून नाही का तर सगळा अनुभव पवार कुटुंब, त्याचं हरित क्रांती असो, शेती असो, दूध व्यवसाय, कारखाना असो, सहकार बँका, कसं नियोजन करायचं, कसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं जायचं, त्यांच्यासारखं 24 तास म्हणा अशा महान नेत्याला आमच्या किसन ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामपंचायत 65 वर्षांमध्ये सुद्धा पहाटे 5 ला उठून आपल्या कार्याला सुरुवात करणं आणि रात्री 12 वाजेपर्यंत काम करणं, हे अजितदादांमध्ये ती धमक होती। सांगायचं तात्पर्य एवढंच की आज आपण फोन घ्यायला कंटाळतो, एखाद्याला बोलायला कंटाळतो, पण साधा मिस कॉल घेणारा सुद्धा एक नेता, अशा पद्धतीचा अजितदादाचा कार्यतत्पर माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे। अनेक वेळेला आम्ही अजितदादांच्या बरोबर सोमवेळ जेवण केले, प्रशांत मालकांच्या बरोबर त्यांच्याशी बोललोय, पण थेट असा परिचय जरी नसला तर स्वतः आपला एक परिचयाचाच माणूस आहे असं समजून त्यांनी आजपर्यंत सध्या त्यांचं राजकीय कारकीर्द आपण सगळे पाहिलेले आहे। दुसरं बारामती असेल, बाकी इतर परिसर असेल आणि महाराष्ट्र असेल, त्यांनी बारामती, महाराष्ट्र, पंढरपूर हा तर काय कधी भेदभाव केला नाही। आणि गोरखला जसं सांगितलं की एक आवडता असे अनेक चाहते ह्या अजितदादाचे महाराष्ट्रभर आहेत। असा हा थोर नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे। वयाची 66 वर्षे। पण इतर सांगितलं अशोक मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख असतील, आर पाटील आहेत, महाजन साहेब होते, असे अनेक धुरंधर नेते या राज्यातून वयाच्या 60च्या आसपासच निघून गेले। अत्यंत वेदनादायी असा हा प्रसंग आणि अजितदादांच्या कुटुंबियावरती फार मोठा आघात झाला आहे। त्यात सावरण्याची शक्ती त्यांना पांडुरंगाने द्यावी। आपण मी आज ग्रामस्थाच्या वतीनं सर्वपक्षीय सर्वांना एकत्रित करून आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे। अशाच पद्धतीचं आपण पण मनामध्ये मनभेद मतभेद हे संपून अशाच पद्धतीचं आपण गाव पण 2 पावलं कसं आपला समोर येईल आणि चांगल्या पद्धतीचं कार्य करूया विनंती करतो। आणि अजितदादांना आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, जिल्हा परिषदेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।